आज मला उशिरा उठण्याचा सगळ्यात जास्त पश्चाताप झाला. नमस्कार, मी समृद्धी. तर झालं असं, आज मला पुण्याला जायचं आणि मी जी बुक केलेली ट्रॅव्हल्स होती ती 5:30 ला निघणार होती आणि मी उठले पावणे 6 वाजता. त्यात मला आवरायला पण खूप उशीर झाला. त्यामुळे ट्रॅव्हल्सवाला दादा मला सोडून गेला. मग काय अर्ध्या वाटेपर्यंत पप्पा आले सोडवायला आणि मग मला तिथून ट्रॅव्हल्स मिळाली आणि फायनली मी पोहोचले पुण्यामध्ये. तर या जर्नीमध्ये मला सूर्यदेवताची वेगवेगळी रूपं पाहायला भेटली. रूमवर पोहोचल्यावर फर्स्ट थिंग ऑब्व्हियसली फ्रेश झाले आणि मग भूक फार लागली होती. सो आय मेड कॉर्नचा उपमा. आरामात बसून खाल्ला आणि त्यानंतर अर्धा तास झोपणार होते, पण मला डायरेक्ट 5 वाजताच जाग आली. बाय द वे आम्ही तिघी आज जवळपास 6 महिन्यानंतर एकत्र होतो. सो चाय पे चर्चा झालीच पाहिजे म्हणून अर्धा तास म्हणता-म्हणता 1-1.5 तास आमच्या गप्पा मारण्यात गेला आणि त्यानंतर बाहेर जायचं होतं. म्हटलं चला जेवण करूनच बाहेर पडू, कारण की बाहेर गेल्यानंतर घरी यायला फार उशीर होतो. उद्या आहे माझ्या मैत्रिणीचं लग्न आणि तिच्यासाठी गिफ्ट घ्यायचं होतं. जवळपास आम्ही 2-3 तास फिरलो, पण मला जसं पाहिजे तसं गिफ्ट काही भेटलं नाही. त्यामुळे रिटर्न घरी आले आणि जाताना मी एवढा पसारा करून गेले होते. आता मी केलेला पसारा तर मला एकटीलाच आवरायचा होता, पण त्याआधी म्हटलं चला भूक लागली तर मस्त अशी भेळ बनवूया. जवळपास 2-3 तास फिरले, पण मला जसं पाहिजे तसं गिफ्ट काही भेटलं नाही. त्यामुळे माझा मूड तर ऑफच होता. पण तो मूड चांगला बनवण्यासाठी मस्त अशी भेळ बनवली आणि माझं फेव्हरेट बुक रीड करत मस्त अशी भेळ पण संपवली. आणि जर तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील तर नक्की फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि चला बाय बाय. उद्याच्या व्लॉगमध्ये परत भेटू.